तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जेव्हा रायगडावर आले तेव्हा शिंदेंनी त्यांच्यासमोर भाषण केलं. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भाषणाची संधी दिली आणि अजित पवारांना डावललं अशी चर्चा होत होती. यावर सुद्धा अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण पाहतोय अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मला बोलायला सांगितलं होतं, मात्र वेळेची कमतरता होती आणि त्यामुळे आपण भाषण केलं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलंय. मला त्यांनी बोलायला सांगितलेलं होतं, परंतु जवळपास तिथं 2 वाजून गेलेले होते. मीच म्हटलं, की आता डायरेक्ट मुख्यमंत्री बोला आणि शहासाहेब बोला. त्या संदर्भामध्ये राज्याच्या वतीनं मुख्यमंत्री बोलले तरी आम्ही बोलल्यासारखं आहे. ज्यावेळेस कार्यक्रमाला उशीर होतो त्यावेळेस आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे तर आपलं दैवतच आहे. तिथं त्यांच्याबद्दल ज्या काही आपल्या सगळ्यांना अभिमान वाटतो आणि आम्ही गड किल्ल्यांचं काम हातामध्ये घेतलेलं आहे.